नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। अशोक खरातने तब्बल 5 नरबळी दिल्याचा संशय, पोलिसांचा कोर्टात खळबळजनक दावा। खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी, निलंबन करण्याचा अधिकार सभापतींचा नाही, मुख्यमंत्र्यांनी टोचले नीलम गोरेंचे कान। अशोक खरात प्रकरण, पीडित महिलांचे फोटो व्हिडिओ शेअर करणाऱ्यांवर आता थेट गुन्हा दाखल होणार, सायबर पोलिसांचा मोठा निर्णय। आणि धर्म बदलल्यास अनुसूचित जातीचा दर्जाही संपुष्टात येतो, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। गेवराई तालुक्यातील गुळज येथे अतिवेगाने टिप्परच्या माध्यमातून वाळू उपसा होत असल्यामुळे गावातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। गुळज येथील निकाळजे यांच्या घरासमोर लहान मुले खेळत असल्यामुळे वाळू वाहतूक करणारी मोठी वाहने सावकाश चालवावीत अशी विनंती केल्याचा राग मनात धरून वाळू माफियांनी रमेश निकाळजे या तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली। या हल्ल्यात रमेश निकाळजे हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। काय प्रकार आहे हा? कुणी हाणमार केली आणि का केली? आमच्या गावातील जरा कुख्यात आरोपी आहेत, भरपूर त्यांना दहशत आहे त्यांची गावामध्ये बिन पंचक्रोशीत पण भरपूर गुन्हे दाखल म्हणजे त्यांच्यावरती। त्यामुळे त्यांनी काय केलं म्हणजे त्यांचा वाळूचा धंदा आहे ना, वाळूचा व्यवसाय त्यांचा। माझ्या घरासमोरून रस्ता वाळूचा, तर माझी मुलं रस्त्यावर खेळत असतात। समजा तुम्ही सांगितलं त्यांना रस्त्यावर मुलं असतात, हळूहळू चालत जा गाडी, तर लगेच त्यांनी काय केलं, थांब म्हणे पाहतो म्हणे तुझं धोरण। लगेच त्याच्या भावाला फोन लावला त्यांनी, किशोर पवारने, हनुमान पवारला, शहादेव पवार, बाळू पवार यांना फोन लावला, त्याच्या आईला, त्यांनी सगळे बोलून घेतले। म्हणे थांब ते पाहून मिटून टाकू म्हणलो, म्हणे तो काय आहे तर या रस्त्याचं। लगेच जातीवाचक शिवीगाळ केली त्यांनी मला आणि लगेच मारहाण केली मला। मारताना परमेश्वर गावारे माझा मित्र तो मध्ये आला, तर त्याला सुद्धा मारहाण झाली, भरपूर हे झालं। नेमकं तेवढंच कारण आहे की मुलं रस्त्यावर खेळताना, का आणखी दुसरं काही कारण? दुसरं काही कारण नाही, तेच कारण आहे। दुसरं कोण आहेत हाणमार करणार? हनुमान पवार, शहादेव पवार, किशोर पवार, बाळू पवार, मंदा पवार। माझ्या आईला त्यांना पण मारहाण केली, बायकोला मारहाण झाली। काय व्यवसाय त्यांचा? वाळू तस्करीचा त्यांचा व्यवसाय। भरपूर दिवसापासून त्यांची दहशत आहे गावामध्ये भरपूर। म्हणजे मला इतकं मारायला लागले का लोक, सारे खिडक्या दरवाजे लावून घेतले लोकांनी, बंद झालं, कोणी सोडायला सुद्धा नाही आला, कारण त्यांची दहशत भरपूर आहे ना गावामध्ये। भरपूर दहशत असल्यामुळे कोणी येत नाही सोडायला। माझा मित्र आला जवळ, जे येणारे लोक आहेत ते असे असं मारहाण करतात त्यांच्यासोबत। ते या प्रकरणी काही गुन्हा वगैरे दाखल झाला? गुन्हा दाखल झालेला आहे, पण मोकाट फिरतात अजून गाव। आरोपी अटक नाही? अटक नाहीत गावात। काय मागणी असेल तुमची पोलीस प्रशासनाकडे? पोलीस प्रशासनाकडे माझी एवढीच मागणी की मला न्याय भेटावा। त्यावेळेला नेमकं काय चालू होतं? मारहाण सुरू होती, तर मी सोडायला गेलो समजा, तर मला पण मारलं, त्याला पण मारले, मांगा शिवगाळ्या केली आणि डबल म्हणले मारू बी तुला। नंतर शेवटला बी दवाखान्यातून आलं, परत बंदूक दाखवली। बंदूक दाखवली? हां। पोलीस प्रशासनाकडे काय मागणी? त्यांना कारवाई कडक करावं। बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात काल रात्री उशिरा एका भीषण अपघातात एक 23 वर्षीय तरुण जागीच ठार, तर आणखी एक जण गंभीररित्या जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली। माने कॉम्प्लेक्स परिसरात काल रात्री 1 वाजण्याच्या सुमारास पांडुरंग अशोक पवार, वय 23 वर्षे, राहणार कुसळम, तालुका पाटोदा, हल्ली मुक्काम बीड, हा आपल्या स्पोर्ट्स बाईकवरून यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाकडून माने कॉम्प्लेक्सकडे येत होता। वळण घेत असताना पांडुरंग पवार याची मोटारसायकल भरधाव वेगात त्या ठिकाणी उभा असलेल्या पिकअपला धडकली। सदर तरुणाचे डोके हे पिकअप आणि रोडवर एवढ्या जोरात आदळले की घटनास्थळी प्रचंड प्रमाणात रक्तस्राव झाला होता। त्यामुळे पांडुरंग पवार या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला सतीश तांबे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाची आज बीड जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली। आजच्या सुनावणीत आरोपींच्या वकिलांना लॅपटॉपमधील अतिरिक्त पुरावे पेन ड्राईव्हच्या माध्यमातून देण्यात आले। यावेळी आरोपीच्या वकिलांनी पंचनाम्याचे व्हिडिओ देण्याची मागणी केली, परंतु सदर व्हिडिओ ई साक्ष या शासकीय ॲपवर अपलोड असल्यामुळे ते देण्यास विरोध दर्शविला। यावेळी आरोपी क्रमांक 3 ते 7 यांच्याकडून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यासाठी एक अर्ज कोर्टात सादर करण्यात आला, पण तो कोर्टाने फेटाळून लावला। या सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलताना संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आपल्या कुटुंबियांना हे प्रकरण मिटवण्यासाठी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून फोन येत असल्याचे धक्कादायक माहिती दिली। त्याद्वारे ही केस कशी थांबवता येईल यासाठी प्रयत्न केले जात असल्याचेही ते म्हणाले, परंतु आम्ही त्याची पोलीस अधीक्षक यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल केली असून
ते या प्रकरणी ठोस कारवाई करतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. चालूच आहे वकील बदलणं, ते काय नवीन नाही आहे गोष्ट, जुनीच गोष्ट आहे ती. परंतु आज ज्या प्रकारे आरोपींच्या वकिलांनी किंवा आरोपींनी की जे सरकारी वकील आहेत संतोष अण्णा देशमुख प्रकरणातील ते बदलण्यात यावे असा एक अर्ज दिला होता, तर तो आज अर्ज रिजेक्ट केलेला आहे. ॲज इट इज जशात तसे हेच वकील ही केस पुढं चालवतील अशी ऑर्डर देखील झालेली आहे. आणि यापुढं साक्षीदारांची लिस्ट येणाऱ्या तारखेला 7 तारखेला दिली जाईल आणि केस चालू होईल. या केसमध्ये बघितलेलं आहे सुरुवातीच्या काळात ज्या काही गोष्टी ज्या ते त्यावेळेस करायच्या होत्या त्या करण्यात न आल्यामुळं हे खून प्रकरण झालेलं आहे. त्याच पद्धतीनं आज वेगवेगळ्या नंबरवरून काही कॉल येत आहेत आणि ते कॉल कुठल्या नंबरवरून येत आहेत आणि कोण कशा संदर्भात करतायत त्याचे आम्ही रीतसर अर्ज दिलेले आहेत SP ऑफिसला. त्यावर लवकरात लवकर ॲक्शन व्हावी. कुणाला कॉल येत आहेत आणि काय म्हणणं आहे त्या? नातेवाईक आणि मी स्वतः आहे त्याच्यामध्ये. आता त्याच्यात ॲक्शन काय होती आम्ही रीतसर दिलेलं आहे तसं पत्र. त्यावर मी जर आज SP साहेब असतील तर मी त्यांना भेटणार आहे. काय त्यामध्ये म्हणजे अंदाज काढला जातोय की समजा ही केस कशाने थांबवल. परभणी शहरातील वांगी रस्त्यावरील अपना नगर येथील एका हनुमान मंदिरातील हनुमानाची मूर्ती महापालिकेच्या पथकाने आज भल्या पहाटे 3 वाजताच मोठा फौजफाटा घेऊन हटवली. मंदिराच्या ओट्यासह सेड जमीनदोस्त केला. त्या निषेधार्थ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली सकल हिंदू समाज बांधवांनी महापालिकेच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. गेल्या 9 वर्षापूर्वी या ठिकाणी मंदिराची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या परिसरातील हिंदू बांधव रोज या मंदिरात पूजापाठ करत आलेले आहेत. या मंदिराचा कोणालाही कसलाही त्रास नसताना देखील महापालिकेच्या पथकाने मंगळवारी पहाटे 3 वाजता पोलिसांच्या फौजफाट्यासह मंदिरातील मूर्ती हटवली व मूर्तीची विटंबना केली. याचा खुलासा करावा अशी मागणी भरोसे यांनी केली. हे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत संतप्त आंदोलनकर्त्यांनी मनपा कार्यालयात मोडतोड केली. हनुमानाचं मंदिर बराच महिना झाला महापौर परभणीचा बसून आणि ह्या महापौरानं हे जे पाप केलेलं आहे हे पाप म्हणजे एक आमचा हिंदू धर्माला एक अपमान आणि आमच्या देवदेवतेचा अपमान केलेला आहे. त्या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. पण तुम्हाला एक सांगतो, हे समाजकंटकाने केलेलं काम म्हणजे या ठिकाणी ते मंदिर अनधिकृत आहे अनाधिकृत आहे असं सांगून या ठिकाणी मंदिर पाडण्याचं काम केलेलं. पण तुम्हाला सांगतो 1 महिना झाला या ठिकाणी महापौर हा मुसलमानाचा बसल्यामुळं या ठिकाणी हे मंदिर आणि मूर्ती विटंबना करण्याचं काम ह्या महापौराने केलेलं आहे. युवा दर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे, परभणी. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.